येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपापसात फूट पडलेले प्रत्येक नगर आणि किंवा घर टिकणार नाही परमेश्वर की प्रेज लॉर्ड ज्यावेळेस दोघे तिघे घरामध्ये ऐक्य असणं गरजेचं आहे, शहरामध्ये ऐक्य असणं गरजेचं आहे. जर घरामध्ये एक फूट पडलेले असेल, मतभेद असतील, एकाचे विचार हे इकडं एकाचे विचार ते, जर ते एकत्र येऊन प्रार्थना करत नाहीत, एक विचार येत नाहीत घरामध्ये, तर ते घरामध्ये कार्य होणार नाही. प्रेज लॉर्ड. पण जर तुम्ही ऐक्याने तुम्ही आला, एकत्र येऊन एक चित्ताने प्रार्थना करू लागला, तर लक्षात घ्या जे तुम्हाला करायचंय ते शक्य होईल. बोला कसं आहे, देवाला आपल्याला दाखवायचंय की ऐक्यामध्ये खूप ताकद आहे. ऐक्य ज्यावेळेस एकत्र येतो किंवा ऐक्य निर्माण होतं, त्यामध्ये परमेश्वर तुम्हाला दाखवेल की ते काहीही करू शकतात एकत्र येऊन. एकट्यापेक्षा दोघे बरे. बोला प्रेज लॉर्ड. जो एकटा करू पाहतो तो गर्विष्ठ असतो. मी एकटा करेन, मी नसला पाहिजे. बोला हालेलुया. मी म्हणून जमत नाही. या ठिकाणी मी जर म्हणालो की मी एकटाच पास्टर सगळं काय नाही, जे काही कार्य चाललंय, सेवा चाललेली आहे, जी काही सेवा आहे किंवा जी काही मंडळी आहे, हे सर्व एकत्र मंडळी मिळून हे कार्य चाललेलं आहे. बोला प्रेज लॉर्ड. मी तर वचन सांगत आहे, पण कोणीतरी मंडळीतनं प्रार्थना करत आहे आपल्या ह्या सेवेसाठी, कोणतरी काही ना काही सेवेसाठी प्रत्येक जण उभारलेला आहे. कोणी हे सेवा करत आहे, कोणी खुर्ची लावण्याची सेवा करत आहे, कोणी झाडू मारायची सेवा, कोणी कीबोर्ड वाजवण्याची सेवा, कोणी गीत गाण्याची सेवा, कोणी प्रार्थना करण्याची सेवा, कोणी वचन वाचण्याची सेवा, कोणी गीत गाण्याची सेवा. प्रेज लॉर्ड. हे सर्व एकट्याचं काम नाही, म्हणून परमेश्वराने मंडळीला एक करून त्याला मंडळी म्हटलेलं आहे, एक शरीर म्हटलेलं आहे. बोला मला शेजारच्याला चांगल्यासाठी एकत्र या, चांगल्यासाठी ऐक्य पाहिजे. सैतानी वृत्तीचा माणूस घरामध्ये फूट पाडतो, घरातून वेगळं राहायला बघतो, पण ऐक्यात एकत्र आणणारा व्यक्ती, ऐक्याचा व्यक्ती, तो एकत्र येण्यासाठी झटत असतो. बोला प्रेज लॉर्ड.